सर्वांना जय महाराष्ट्र। राज्यसभेचे खासदार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी या सोलापूरच्या लेकीची निवड केल्यानंतर आज वैरागच्या या क्रांतीभूमीमध्ये माझं पहिल्यांदाच आगमन होतं। सर्व शिवसैनिकांनी, वैरागच्या नगर परिषदेनं आणि त्यासोबतच समाज बांधवांनी सुद्धा माझं खूप उत्साहात स्वागत केलं। त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते। आज आता इथे या ठिकाणी आल्यानंतर वैरागच्या अनेक समस्यांच्या संदर्भात, प्रश्नांच्या संदर्भात माझी चर्चा माननीय उंगर मालकांबरोबर असेल, नगराध्यक्षांबरोबर असेल आणि आमचे सर्व जे नाना पाटील साहेब आहेत त्यांच्यासोबत झाली। तर मी एवढंच त्यांना शब्द देते की जो निधी साहेबांनी आज ज्या पुतळ्याच्या समोर आपण उभे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या, त्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निधी दिला आहे त्याची लवकरात लवकर पूर्तता करून या पुतळ्याचं काम मार्गी लावण्याची जबाबदारी मी या सोलापूरच्या मातीची लेक म्हणून स्वतः घेते। आणि वैरागचे जे कोणते प्रश्न असतील, वैरागच्या प्रत्येक प्रश्नासाठी एक खासदार म्हणून नव्हे, वैरागचं आणि माझं नातं सुद्धा खूप जुनं आहे। वैरागचं आणि धनुष्यबाणाचं शिवसेनेचं नातं सुद्धा खूप जुनं आहे। तसंच वैरागला सुद्धा मी जेव्हा इथे आझाद हिंद नवरात्र महोत्सव मंडळाची वक्तृत्व स्पर्धा असायची तेव्हा त्या स्पर्धेत मी स्पर्धक म्हणून सुद्धा आली आहे आणि वैरागच्या जयंतीमध्ये वक्ता म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा आले आणि त्याचबरोबर प्रवक्ता म्हणून मागच्या वेळेस शिंदे साहेबांच्या सोबत सुद्धा आले। तर माझं या वैरागच्या मातीसोबत खूप जुनं नातं आहे आणि ते नातं जपत वैरागच्या प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा मी वैयक्तिकरित्या आपल्या सर्वांच्या सोबत माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे करून वैरागच्या विकासाला एक नवं रूप देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, एवढा शब्द देते। जय महाराष्ट्र।